brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सरकारमधल्याच काही यंत्रणा पाठीमागच्या साईडनं काम करून अशा पद्धतीचं हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न करत आहे. दादा आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, असा रंगायला माणूस नव्हता, त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागते. जर हा अपघात आहे तर सरकारने याच्या जे रोहितदादांनी विचारले सीसीटीव्ही बारामतीचे सुद्धा कुठल्याच प्रकारचं उत्तर दिलं जात नाही. आणि त्यासाठी आज बारामतीत कुठंतरी बारामतीसह महाराष्ट्रात ही मनात कुणकुण निर्माण होती की हा 100% घात केलेला आहे. तरी ह्याच्या पाठीमागे नक्की मास्टर माइंड असणार आहे, कारण दादा घरात बंगल्यातून देवगिरीतून निघताना आम्हाला व्हिडिओ मिळालेला नाही. दादांबरोबर कोण होतं ते सुद्धा आम्हाला व्हिडिओ मिळाला नाही. दादा नक्की काय म्हणले हे सुद्धा आम्हाला कळत नाही. नमस्कार ताई, कुठून आलाय? बारामती. मला सांगा की ऑलरेडी आता CID चौकशी करते, त्यानंतर CBIने चौकशी करावी सांगितलं आहे. मग तुमचं असं का म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक FIR दाखल झाली पाहिजे? तपास झाला पाहिजे. एक्झॅक्टली, तपास ते दोन्ही यंत्रणा करतात. FIR झालं पाहिजे, FIR झालं पाहिजे. हा, मी एक्झॅक्टली तेच म्हणतो की असं का वाटतं की FIR पण झालंच पाहिजे? दादा आमचे हीच होते ना, दादांना न्याय मिळाला पाहिजे. ताई, तुम्हाला काय असं वाटतं FIR झालं पाहिजे? प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ना. म्हणजे ते तर आपले मुख्यमंत्री होते आणि सर्वांचे लाडके म्हणजे बारामतीकर म्हणजे आम्हाला अभिमान होता त्यांचा. अभिमान म्हणजे आम्ही कुठे म्हणजे गेलो तरी आम्हाला खूप अभिमान वाटायचा की बारामतीचे. आम्ही बाहेर फिरायला गेलो तरी बारामतीचे म्हटलं की लोक म्हणायचे अरे तुम्ही ह्यांच्या दादांच्या गावचे का. म्हणजे ते एक आम्हाला कुठेतरी बहिणींना वाटतंय ना की आपल्या भावाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून साठी. मला एक सांगा, आता जवळपास 1 महिना उलटेल, ज्या एजन्सीज आहेत त्या इन्व्हेस्टिगेशन करतायत, वेळेनुसार त्यांचे अहवाल पण समोर येतात, पण एक वेगळं FIR दाखल करायचा या सगळ्यामध्ये, तर अशी का तुमची मागणी? अशी मागणी म्हणजे प्रत्येकाला वाटतंयच ना की हे कसं घडलं, का घडलं. म्हणजे आमच्या कानांना अजून पण विश्वास बसत नाहीत की दादा आपल्यात नाहीत म्हणून. त्याच्यामुळे एक वेगळेपण यावं, ह्याचा तपास फास्ट व्हावा असं एक इच्छा आहे सगळ्यांची. म्हणजे आमच्या घरातलं कोणतरी व्यक्ती नसल्यासारखं वाटतंय हो. आज त्यांनी सगळ्या तळागाळातल्या म्हणजे महिलांसाठी असो, लहान म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांसाठी असो, खास करून शेतकऱ्यांना आम्ही पण शेतकरीच आहे, शेतकऱ्यांना वाटतंयच ना कुठेतरी आपल्याला न्याय मिळावा म्हणूनसाठी, म्हणजे आमच्या दादांना न्याय मिळावा म्हणून. हर्षद, हा बोर्ड मला मुद्दामून दाखवायचा आहे एकदा व्ह्युअर्सला आपल्या. याच्यात लिहिलं की बेट्या ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही, अर्थात तो बेट्या दादांच्या याच्यातला शब्द आहे, अशीच त्याची रचना असते. घातपात असेल तर महाराष्ट्र पेटून उठल हे नक्की, हलक्यात घेऊ नका, घटनेचा नीट छडा लागला पाहिजे आणि कुणा ऐरागेरा नेता गमावलेला नाही आम्ही, महाराष्ट्राचा दादा गेलाय. सगळ्यांच्या हातात वेगवेगळे बोर्ड आहेत. हे बघा, ते दादा तुम्ही आम्हा बारामतीकरांना पोरकं करून गेलात, मग आणखी बारामतीचा श्वास असा वेगळा आहे, तुमचं स्वप्न ही आमची जबाबदारी. मला हे सांगा, काय तुमचा बोर्ड आहे? काय सोशल वर्कर आणि काउन्सिलर? ओके, आधार केंद्र आहे. बरं, काय करता? मी श्री आधार केंद्र बारामती शाखा. आज जे आम्हाला ऑफिस दिलेलं आहे बारामतीत, ते दादांच्या केवळ शब्दामुळे आम्हाला ऑफिस मिळालेलं आहे आणि तिथं जे काम चालतं महिलांना न्याय देण्यासाठी चाललेलं आहे आणि केवळ आम्ही दादांच्यामुळे आज बारामतीत महिलांचा विकास आणि महिलांना न्याय देण्याचं काम करत आहोत. आता मला सांगा, एकीकडे CID तपास करताय, दुसरीकडे CBI पण तपास करावा अशी सगळी मागणी झालेली आहे. मग 2 वेगवेगळे यंत्रणा, एक केंद्रातली रेप्युटेड यंत्रणा, एक राज्यातली रेप्युटेड यंत्रणा, असं असताना पण एक वेगळ्या FIRची मागणी का होती? ज्या पद्धतीने रोहितदादांनी जी दादांबद्दलची सखोल चौकशी किंवा त्यांच्या यंत्रणेमार्फत जी केली आहे, त्याचे कुठल्याही प्रकारचे उत्तरं केंद्र सरकार म्हणून असू राज्य सरकार कुठल्याच प्रकारचे उत्तरं दिली जात नाहीत. मग यातून कुठंतरी शंका मनामध्ये निर्माण होती की बाबा हा हे अपघात नसून घात आहे की काय. मग जर हा अपघात आहे तर सरकारने याच्या जे रोहितदादांनी विचारले सीसीटीव्ही बारामतीचे सुद्धा कुठल्याच प्रकारचं उत्तर दिलं जात नाही. आणि त्यासाठी आज बारामतीत कुठंतरी बारामतीसह महाराष्ट्रात ही मनात कुणकुण निर्माण होती की हा 100% घात केलेला आहे. यंत्रणांकडे ज्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स अवेलेबल झाले त्या पद्धतीने यंत्रणांनी वन बाय वन सगळ्या गोष्टी रिव्हील केल्या. आता 2 ठिकाणी यंत्रणा आहेत, त्या 2 यंत्रणा याच्यावरती कारवाई करतायत.
मग मुद्दा असा आहे की तुमचा सगळ्यावरती विश्वास नाही म्हणून तुमचं असं म्हणणं आहे की FIR दाखल व्हावी? नाही, ज्या यंत्रणेवर काल रोहिदानीने मरीन ड्राईव्ह या ठिकाणी केस दाखल करण्यासाठी सांगितले होते, तर ते का केले नाही? कुठंतरी थोडंसं काहीतरी डिफेक्ट दिसल्यानंतरच केस दाखल करण्यासाठी दादा गेले होते ना, त्या ठिकाणी करून घ्यायला पाहिजे होता. सरकारने कुणाचा दबाव आला त्या ठिकाणी का केस दाखल करून घेतली नाही? ही कुठंतरी सरकारमधल्याच काही यंत्रणा पाठीमागच्या साईडनं काम करून अशा पद्धतीचं हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकरण दाबलं जाते असं तुमचं स्पष्ट? 100% हे प्रकरण दाबलं जातंय. त्याच्यामुळे आम्ही रोहितदादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. आज या ठिकाणी बारामतीतलं पोलीस स्टेशन सुद्धा आज आदरणीय दादांनी बांधलंय. बारामतीचा जो विकास आहे, जो कुठलाही झालं तरी न्यायालय सुद्धा दादांच्या मार्फतच या ठिकाणी झालं. आम्हाला 100% खात्री आहे की आमच्या बारामतीतच आम्ही दादांना न्याय देऊन तिथूनच सुरुवात होणार आहे. आमच्या दादांना न्याय हा मिळाला पाहिजे. आज 1 महिना झालं तरी दादांना न्याय का मिळत नाही? गुन्हा सुद्धा साधा दाखल करून घेत नाहीत. आज दादा आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, असा गैर माणूस नव्हता. त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागते. दादा प्रत्येक सामान्य माणसाची तकलीफ जाणून घेत होते. आज आमची तकलीफ ही हुकुमशाही का? हुकुमशाहीच म्हणते मी, कारण ही आजपर्यंत असं झालं नाही. आज दादा जर असते तर दादांनी अशा गोष्टीला न्याय दिला असता. मग माझ्या दादांना न्याय का मिळत नाही? आज मला सांगा, न्याय पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे? काय मागणी? दादांचा अपघात कसा झाला? तो घातपात होता का? कारण हे पूर्ण षडयंत्र झालेलं आहे. आम्ही ही जी माहिती जरी दिली असेल तरी ह्याच्या पाठीमागे नक्की मास्टर माइंड असणार आहे. कारण दादा घरात बंगल्यातून देवगिरीतून निघताना आम्हाला व्हिडिओ मिळालेला नाही. दादांबरोबर कोण होतं ते सुद्धा आम्हाला व्हिडिओ मिळाला नाही. दादा नक्की काय म्हणले हे सुद्धा आम्हाला कळत नाही.